नमस्कार, शुभ सकाळ, शुभ गुरुवार आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस सगळ्यांना शुभ जाऊ दे हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। तर आज गुरुवार तर आहेच, पण आज वसुबारसही आहे। तर वसुबारसची पूजा ही मी संध्याकाळी करणार आहे आणि त्याचाही डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी यातच कंटिन्यू शेअर करणार आहे। पण आता सकाळची पूजा मला करायची आहे आणि गुरुवार असला की मी सगळं पुसून देवघर साफ करून पूजा करत असते। आणि आज म्हटलं थोडंसं देवघराला सजवते। माझ्याकडे काही गोष्टी आहेत त्या मी देवघराला लावून बघते। तसं फारसं मला असं सजवलेलं किंवा मग फुलं काहीतरी तोरण असं फारसं काही आवडत नाही। मला सिंपल देवघरच माझं आवडतं। लाईट्स लागले, जे LED लागलेले आहेत ते लागलेत की छान दिसतं। पण आता दिवाळीचा सण आहे म्हणून जरा तोरण माळा लावल्यात तर जरा छान दिसतं, म्हणून मी आज लावणार आहे आणि देवघराची क्लिनिंगही करणार आहे। आणि त्याच सोबत देवघराबद्दलचे तुमचे काही प्रश्न आहेत त्याचीही उत्तरे मी देणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण संध्याकाळची वसुबारसची जी पूजा आहे ती आय थिंक सगळ्यात शेवटी, म्हणजे पहिले देवघराचं दाखवणार, त्यानंतर पूजा ही संध्याकाळची आहे। त्यामुळे तो जो व्हिडिओ आहे तो स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज गुरुवार आहे म्हणूनही आणि सणासुदीच्या दिवशीही मी उंबरठा लेपन करून रांगोळी काढत असते। आणि छान प्रसन्न जर आपलं प्रवेशद्वार असलं तर आपल्याला तर प्रसन्न वाटतंच, आणि मेन प्रवेशद्वारातूनच लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते, पॉझिटिव्हिटी तिथूनच येते। त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे। उंबरठा लेपनचं महत्त्व, रांगोळीचं महत्त्व याआधीही मी बरेचदा तुमच्याशी शेअर केलं आहे माझ्या व्हिडिओ थ्रू। तर मी छान असं उंबरठा लेपन केलं आहे आणि लक्ष्मीची पावलं मला आता दिवाळीच्या दिवशी मी उंबरठ्यावर स्टिक करून घेईल, नाहीतर मी रांगोळीने ती काढत असते। जशी आत्ता काढली तर मस्त लाल कलरची पावलं काढली, रांगोळी काढली आणि माझं मेन प्रवेशद्वार असं मी छान प्रसन्न दिसण्यासाठी सुशोभित केलं आहे। सिंपल, पण या छोट्या छोट्या गोष्टी आपण सणासुदीच्या दिवशी केल्याच पाहिजे। तर सगळ्यात आधीची प्रोसेस ही होती सकाळी, त्यानंतर मग मी माझं देवघर क्लीन करायला घेतलं। आणि प्रत्येक गुरुवारी मी माझं देवघर क्लीन करून घेते, म्हणजे कपडा काढून पायऱ्या पुसून आतमधलंही पुसून स्वच्छ करते, कारण आतमध्ये आपण दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, त्यामुळे चिकट डाग पडतात। तर आज मी माझं पूर्ण देवघर क्लीन करून घेणार आहे। गुरुवारच्या दिवशी थोडीफार साफसफाई असतेच, त्यामुळे तेवढं खराब होत नाही, पण जे तेलाचे डाग पडलेले असतात ते मी छान विम जेल टाकून घासून घेतलं आणि पुसूनही घेतलं। कोरड्या कपड्याने पहिले पूर्ण देवघर पुसलं, त्यानंतर ओला केला कपडा आणि पूर्ण आता स्वच्छ करून घेणार आहे। आणि नेहमी देवघर घेताना किंवा बनवताना लक्षात ठेवा, देवघराच्या ज्या आपण जाळ्या घेतो, जाळी म्हणजे जसं माझं ॲक्रेलिक, आता ही जी मी डिझाईन घेतली आहे ती अगदी बारीक घेऊ नका, कारण ती पुसायला स्वच्छ करायला खूप त्रास होतो आणि मग त्यामध्ये इतकी धूळ जाऊन बसते की ते चांगलं दिसत नाही। आणि देवघरावर धूळ असेल तर पूर्ण घर स्वच्छ करून काहीच फायदा नाही, ती धूळ निघाली पाहिजे। अशी सुंदर सिंपल डिझाईन घ्या, म्हणजे आपल्यालाही त्रास होणार नाही आणि देवघरही आपलं स्वच्छ दिसेल। तर वरून ते पूर्ण डिझाईन मी क्लीन करून घेतली आणि मंदिर इतकं स्वच्छ, इतकं क्लीन दिसत होतं। आणि त्यात व्हाईट कलर असला की नेहमी फ्रेश दिसतं, म्हणून ट्राय करा की ॲक्रेलिक जे आपण मंदिर बनवतो ते नेहमी व्हाईट कलरचं घ्याल तर नेहमीच सुंदर दिसेल, आणि लाईट्स लागले तर अजूनच चमकतं ते। तर मंदिराबद्दल काही प्रश्न होते की मंदिर तू रेडीमेड घेतलं आहे का की बनवलं आहे? तर इंटेरियर करताना आम्ही इंटेरियर डिझायनर जे होते त्यांच्याकडूनच हे मंदिर बनवून घेतलं। आणि इथे स्पेस जास्त होती त्यामुळे एवढं मोठं मंदिर बनवलं, नाहीतर छोट्या मंदिरातही काम झालं असतं। तर इथे एक मोठी विंडो होती, ती ओपन करता आलीच नसती, कारण दरवाजा जो आहे तिकडूनच इतकी जास्त हवा येते की तो दरवाजा पण उघडा ठेवता येत नाही, म्हणून त्या विंडोचं काहीच काम नव्हतं। त्या जागी आमचं इतकं मोठं मंदिर झालं। तर मंदिर पूर्ण ॲक्रेलिक आहे, फक्त खालचे जे ड्रॉवर्स आहेत ते लाकडाचे आहेत आणि ज्या पायऱ्या केल्या आहेत त्याही इंटेरियरवाल्यांकडूनच आम्ही करून घेतल्या। परफेक्ट साईज घेऊन त्याही विकत आणलेल्या नाही आहेत। तर साईज मंदिराची जेवढी होती, जेवढ्या पायऱ्या ॲडजस्ट होत होत्या, जेवढी त्याची म्हणजे डेप्थ किंवा मग हाईट आम्हाला पाहिजे होती, परफेक्ट तेवढ्या आम्ही करून घेतल्या। आणि म्हणूनच मी सजेस्ट करेल की मंदिर रेडीमेड विकत आणल्यापेक्षा जिथे बनवतात तिथून तुम्ही बनवून घ्या, कारण आपल्या जागेनुसार आपल्याला कसं आवडतं त्यानुसार ते बनवून देतात। आणि ॲक्रेलिक घेतलं तर खूपच छान, कारण ते चमकतं आणि नेहमी फ्रेश दिसतं,
नेहमी नवीन दिसतं. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मंदिरासाठी किती खर्च आला, कारण मंदिर माझं खूप मोठं दिसतं, त्यामुळे किती खर्च आला हा सगळ्यांना प्रश्न पडतो. तर इंटेरियरवाल्यांकडून करून घेतलं म्हणून जरासं महाग पडलं असेल, तर जवळपास 20-22 हजार या मंदिरासाठी खर्च आला, कारण खरंच मोठं मंदिर आहे. त्यानंतर ड्रॉवर्सही आले खालचे, त्याला डिझाईन जी लावली आहे तीही महाग होती, कारण आम्ही स्वतः जाऊन ती चूज केली होती आणि आम्हाला जशी पाहिजे तशी मिळाली. त्यामुळे जेवढा खर्च झाला त्याचं काहीच वाटत नाही, पण मंदिर जोही घरात येतो आमच्या मंदिराला बघतो. मंदिर खरंच सगळ्यांना खूप आवडतं आणि माझी सगळ्यात आवडती जागा, आवडतं इंटेरियर जे कुठलं असेल ते म्हणजे बाहेरचं एंट्रन्स आणि मंदिर. एक बॅक साईडचा लाईट आणि 2 वरचे LED लाईट्स लागले की तसंच मंदिर छान दिसतं. पण म्हटलं आता दिवाळी आहे आणि काही गोष्टी मी आणल्या होत्या सजवायसाठी, जसं मोरपंख मला खूप आवडतात आणि देवघरात ते असले की तेवढेच प्रसन्न वाटतं, छान वाटतं आणि त्याचं महत्त्व ही आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी देवघरामध्ये या गोष्टींचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला सांगितलं होतं, तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर असे मोरपंख छान असे सेट करून झाले आणि आज वसुबारस आहे, तर गाईचं माझ्याकडे मूर्ती आहे, गाय आणि वासरू, तर त्याच्यावरही मी एक मोरपंख लावलं आणि अशा प्रकारे माझं देवघर थोडंफार सजवण्याचा मी प्रयत्न केला. छोटे छोटे शुभ लाभ होते ते म्हटलं की मंदिरामध्ये आपण दरवाजावर तर लावतोच, पण मंदिरामध्येही आता आहेत, अगदी छोटेसे आहेत, तर तेही लावून घेतले शुभ आणि लाभ. आणि पूजा ही वसुबारसची मी आता संध्याकाळी करणार आहे, त्यामुळे नॉर्मल जशी सकाळची पूजा असते तशी झाली आहे. मस्त लाल कलरचा कपडा टाकला. गाय आणि वासरूचीही मी सकाळी पूजा केली गाईची, आणि गाईचं महत्त्व सांगायचं तेवढं कमीच आहे. वसुबारसच्या दिवशी गाईला पूजतात. आपल्याकडे मूर्ती असते, पण ज्यांच्याकडे ॲक्च्युअल गाई असतात ते गाईला छान त्या दिवशी धुवून मस्त टिक्का लावून त्यांना नैवेद्य देतात, त्याची पूजा करतात. तर आता मी संध्याकाळी त्याची पूजा करणारच आहे. तर माझ्याकडे या येल्लो कलरच्या माळा होत्या, त्याही मी ॲडजस्ट करून बघितल्या, छान दिसत होत्या. आणि मी हे नेहमीसाठी ठेवणार नाही आहे, दिवाळी झाली की मी काढून टाकणार. मला तसंच सिंपल माझं देवघर छान वाटतं. तर अशी माझी छान सिंपल सुंदर अशी पूजा झालेली आहे, मस्त प्रसन्न वाटते. तुम्हाला कसं वाटतं आता सजवल्यानंतर हे मला कमेंट करून सांगा. तर फायनली मंदिर माझं सजवून झालेलं आहे. छान माळा लावल्यात, मोरपंख लावलाय. पावलंही मला लावायची होती या साईडनी आणि त्या साईडनी, पण पावलं मंदिरात लावतात का हे मला माहिती नाही आहे, ते मी विचारेल. अजून जरासा दिवाळी यायला वेळ आहे. तर असं मी मंदिर सजवलं आहे. बाकीची ती वसुबारसची पूजा संध्याकाळी होणार आहे, पण तरी आता मी जे माझ्याकडे गाय आणि वासरू आहे त्याची पूजा केलेली आहे. आणि त्याच्यावरही एक छोटंसं असं मोरपंख लावलंय. आणि इथे जे मोरपंख लावले ते मी आत्ता स्पेशल मंदिर सजवण्यासाठी घेऊन आलेली. तर छान वाटतं मोरपंखाने, मस्त प्रसन्न वाटतं. आणि मोरपंख मंदिरात का असायला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, गाय आणि वासरू का असायला पाहिजे, शंख का असायला पाहिजे, तर या गोष्टी मी आधीच्याही व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर कसं वाटतंय आता सजवलेलं मंदिर हे मला कमेंट करून सांगा. आणि रात्रीची वसुबारसची पूजा ती वेगळी, तर यानंतर तो व्हिडिओ आपण डायरेक्ट संध्याकाळी जेव्हा पूजा करेल तेव्हा तुमच्याशी शेअर करेल. तर कसं वाटतंय हे कमेंटमध्ये सांगा. फक्त वसुबारसच्या दिवशीच गाईची पूजा केली पाहिजे असं नाही, आपल्याकडून रोज गाईची पूजा झाली पाहिजे, तिला रोज टिक्का फूल लागलं पाहिजे. त्यासाठी मला वाटतं की आपल्या घरी एक छोटीशी का होईना गाईची मूर्ती असली पाहिजे. मग ती कशी असू देत, ही शोपीसमध्येही आपण ठेवू शकतो किंवा मग पितळीच्याही इतक्या सुंदर मूर्त्या भेटतात, त्या तुम्ही देवघरात ठेवू शकता. आणि ही पण मूर्ती मी आधी शोकेसमध्ये ठेवली होती, त्यानंतर मला वाटलं की नाही, त्याची रोज पूजा व्हायला पाहिजे, म्हणून ती मी देवघरात ठेवली आणि म्हणून तिची रोज पूजा केली जाते. नाहीतर शो पीसमध्ये नुसतं गाय आणि वासरू ठेवली जाते ॲज अ आर्टिफॅक्ट म्हणून, पण तिची पूजा होत नव्हती. तर आज वसुबारस आहे म्हणून
छान मस्त अशी वसुबारसची पूजा मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, तर तिची पूजा केल्याने किती पुण्य मिळत असेल, सगळे देव तिच्यामध्ये असतात। तर आज गाय संध्याकाळी आली की तिचे छान पाय धुवून, तिला टिक्का लावून, फुलं अक्षदा वाहून, तिची आरती करून तिला नैवेद्य दाखवला जातो। तर संध्याकाळ झाली होती आणि दिवेही आज वसुबारस आहे म्हणून आज 12 दिवे लागणार आहे। तर अशी गाईची पूजा, गाईची जी आपल्याकडे मूर्ती असते तिच्यासोबत वासरू हे नेहमीच असतं, मग ती पितळीची आपण घेतली देवघरात ठेवण्यासाठी तरीही। तर छान गाईला मी पुसून घेतलं, सकाळीही मी तिची पूजा केली होती, पण आत्ताही छान गंध हळदी कुंकू लावलं, त्यानंतर फुलं चढवली आणि आज मी 12 दिवे लावणार आहे। आज वसुबारस म्हणून 12 दिवे। तर गाईची पूजा रोजच व्हावी असं मला वाटतं, म्हणून आत्ताही तुमच्याकडे यावर्षी वसुबारससाठी गाईची मूर्ती नसेल तर पुढच्या वर्षीसाठी किंवा मग आत्ता लगेचच दिवाळी झाली की एक छोटीशी मूर्ती घेऊन या, म्हणजे तिची रोज पूजा होईल। तर फार अशी मोठी मी पूजा करत नाही, फक्त गाय आणि वासरूची सिंपल अशी पूजा केली आणि 12 दिवे लावले, त्यानंतर आरती करून घेणार, कापूर लावणार, अशी सिंपलसी मी पूजा करणार आहे। आणि गाईकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी भेटतात, शेण, गौरी, त्यानंतर गोमूत्र, दूध, दही, तूप, या गोष्टींमुळे आपल्याला किती फायदा होतो, आपल्या आरोग्यासाठीही फायदा होतो आणि या गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनातही किती उपयोगाच्या पडतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे नक्की एक गाईची मूर्ती तुमच्या घरी आणून ठेवा। पुढच्या वर्षी वसुबारसची पूजा अशा तऱ्हेने झाली पाहिजे। खूप छान वाटतं, अगदी प्रसन्न घर वाटतं। जेव्हा देवघर इतकं प्रसन्न दिसतं ना, तेव्हा आपलं मनही प्रसन्न होऊन जातो आणि सगळीकडे मस्त आनंदी वातावरण वाटतं। तर बघा गाय आणि वासरू एकदम चमकत आहेत, जसं लाईट दिवे सगळे एकत्र आलेत आणि पूर्ण देवघर माझं चमकतंय। फायनली मी देवाकडे हात जोडले आणि देवाकडे हात जोडताना नेहमी आपण आपल्या आरोग्य माझं नेहमी ठीक राहू देत हेच एक मागणं मागत असते, कारण सगळ्यात मोठं धन आपलं तेच आहे। तर फायनली माझी पूजा झाली आहे। पूजा अगदी सिंपल केली, प्रत्येकजण वेगवेगळी पूजा करत असेल त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण प्रत्येकाची पूजा वेगळी असते। तर अशी होती माझी पूजा आजची। तर वसुबारसची मस्त अशी पूजा केली आणि जेवढी इन्फॉर्मेशन मला माहिती होती तेवढी सगळी मी तुमच्याशी शेअर केली। खूप मोठी अशी पूजा मी मांडत नाही किंवा फार डिटेलमध्ये मला एवढं माहिती नाही, जेवढं मला माहिती होतं तेवढंच मी केलं। वसुबारसच्या दिवशी 12 दिवे लावले जातात, तर ते मी केलं आणि पूजा केली। तर मस्त मंदिर दिसतंय। तर असा होता माझ्या देवघराचा पूर्ण व्हिडिओ आणि आता व्हिडिओला इथेच थांबवते। उद्या भेटू एका नवीन छानशा व्लॉगमध्ये। उद्यापासून धनतेरस चालू होणार आहे, तर त्याचे वेगळे असे व्लॉग्स येतील। तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा। चला मग उद्या भेटूया, बाय बाय।